नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. आता छान टेस्ट आली. आरंभ ओठ पुसत बोलला. बदमाश, ती लटक्या रागानं म्हणाली. अजून बदमाशी सुरू कुठे केली आहे, असं म्हणत त्यानं तिला वर उचललं. हुकूम, ती डोळे मोठे करून बोलली. पण आता तो ऐकणार थोडीच होता. तो तिला बेडरूममध्ये घेऊन गेला. सोडा मला, ती हातपाय झाडत बोलली. आहा, तो खट्याळपणे हसत नाही म्हणाला आणि तिला हळूच बेडवरती ठेवून तिच्यावरती झुकला. तिनं त्याच्या छातीवरती हात ठेवून त्याला मागे केलं. काम आहे मला, ती त्याला ढकलून उठली आणि त्यानं लगेच तिचा हात पकडला. कोई नहीं है कमरे में, मैं क्या हसी पल मिला है आज शरारत करने का. मग त्यानं तिला पुन्हा बेडवर ओढलं आणि तिच्या गळ्यावरती गालावरती आपले ओठ फिरवू लागला. ती अंग शहारत चोरत होती. त्यानं तिचे दोन्ही हात बेडवरती पसरवले आणि त्याच्या हाताखाली दाबले. तिच्या खोलगट गळ्यावरती उघड्या पोटावरती तो आता त्याचे ओठ हळुवारपणे फिरवू लागला आणि तिचं अवसान गळून पडू लागलं. आरंभ, ती अगदी मादक आवाजात बोलली आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं. आज पहिल्यांदाच तिनं त्याचं नाव घेतलं होतं. काय म्हणालीस तू, तो तिच्या डोळ्यांमध्ये पाहत बोलला. तिनं गालात हसत काही नाही असं बोललं. तू आरंभ म्हणालीस ना, तो सिलेक्टिव्ह नजरेनं तिच्याकडे पाहत बोलला. तिने गालात हसत पुन्हा नाही मध्ये मान डोलावली. परत एकदा म्हण ना. तिनं नाही मध्ये मान डोलावली. प्लीज म्हण ना, तो आर्जवा करत बोलला. आरंभ, ती पटकन बोलली आणि दोन्ही हातांनी चेहरा झाकला. आज मला माझं नाव खूप स्पेशल असल्यासारखं वाटतंय. शुभांगी, तू आजपासून मला आरंभच म्हणत जा. तो तिचे हात चेहऱ्यावरनं बाजूला करत बोलला. नाही, ती लाजत बोलली. का? मला लाज वाटते. सगळे काय म्हणतील? तन्वी, सिया, दीदी मला खूप चिडवतील. कोणी काही बोलणार नाही, उलट म्हणतील दोघांमध्ये किती प्रेम वाढलंय. ठरलं तर मग तू आजपासून मला आरंभ म्हणायचं, तो हट्ट करत बोलला. हुकूम प्लीज, मला नाही जमणार, ती अगदी क्यूट फेस करून बोलली. ठीक आहे, सगळ्यांसमोर हुकूम म्हण, पण असं एकांतात तर तू ना मला नावाने हाक मारू शकतेसच ना. ओके, मग तिनं हसत हो मध्ये मान डोलावली. मग बोल अजून एकदा. आरंभ, ती बोलली आणि आरंभने शहारून तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये घेतले आणि तिला हार्ड किस करू लागला. तिलाही तो हवा होता. तीही त्याला तितक्याच उत्कटतेनं साथ देत होती. प्रणयाची धुंदी तर कधीच चढली होती. त्याचे हात, त्याचे ओठ सर सर तिच्या सर्वांगावरनं फिरत होते. तिचेही हात आता त्याच्या केसात पाठीवरनं फिरत त्याला स्वतःकडे अजून खेचत होते. दोघांचीही शरीरं आता गरम झाली होती आणि कपड्यांचे अडसर केव्हाच दूर झाले होते आणि एकमेकांना पूर्णत्व देत ते एकमेकांमध्ये सामावून गेले. त्यानंतर मग इकडे सकाळ झाली. सगळीकडे चिमण्यांचा चिवचिवाट, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. शुभांगीला त्या आवाजानं जाग आली. तिनं हळूच डोळे उघडले तर आरंभ तिला मिठीमध्ये घेऊन शांत झोपला होता. तिनं हळूच त्याचे हात तिच्या अंगावरनं बाजूला केले आणि उठून तो फ्रेश व्हायला निघून गेला. आंघोळ करून ती तयार झाली. आरंभ अजून झोपेतच होता. ती त्याच्या बाजूला येऊन बसली आणि त्याच्यावरती झुकून त्याच्या कानात हळूच हुकूम असं म्हणणारच की ती पुन्हा थांबली. एकांतात आरंभ म्हणायचं विसरलेच होते मी, ती मनाशीच हसत बोलली. पण आरंभ असं कसं म्हणू, मला नाही जमणार बाबा, ती विचार करत बोलली. नाही म्हटलं तर हुकूमची शिक्षा मिळेल. ती गालात हसत त्याच्याकडे पाहत होती. काय म्हणू? हां आरंभजी, हे छान आहे. तसं तर मी यांना सगळ्यांसमोर हाक मारू शकते, ती खुश होत मनातच बोलली आणि पुन्हा त्याच्या कानाशी झुकली. आरंभजी, ती हळुवारपणे बोलली आणि त्याला कानामध्ये गुदगुल्या झाल्या आणि तो झोपेतच खांदा चोरून हसला. आरंभजी, गुड मॉर्निंग, ती पुन्हा एकदम हळुवारपणे बोलली आणि त्यानं पुन्हा खांदा चोरून घेत दुसरीकडे चेहरा केला. ठीक आहे, तुम्ही आरामात उठा, मी थोडं बाहेर मोकळ्या हवेत जातीये.
ती असं बोलली आणि त्याच्या गालावर किस करून रूमच्या बाहेर आली. तिनं फोन घेतला आणि बंगल्याच्या बाहेर आली. 7 वाजत आले होते. सगळीकडे सूर्याची सोनेरी किरणं पसरली होती. ती आजूबाजूचा परिसर पाहत चालत होती. समोरून एक व्यक्ती जॉगिंग करत त्याच रस्त्याने येत होता. त्याच्या कानात हेडफोन्स होते. दोघेही एकमेकांना क्रॉस झाले आणि शुभांगी 2 पावलं पुढे जाऊन थांबली. आदित्य, ती त्याला पाहून आश्चर्यानं बोलली. आदित्यने ऐकलं नाही. तो तसाच पुढे जात होता. आदित्य, ती त्याच्या मागे जात त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हाक मारू लागली. त्यानं दचकून पाहिलं. शुभांगी, तू इथे? तो आश्चर्यानं बोलला. अरे लक्ष कुठे आहे तुझं? किती वेळ झाला तुला आवाज देतेय. आय एम सॉरी, मी हे म्युझिक ऐकत होतो ना, त्यामुळे ऐकायला नाही आलं. ओके, तू एकटीच? तुमच्यात सगळं ठीक आहे ना? तो काळजीनं बोलला. हो, आमच्यात सगळं ठीक आहे. आरंभ आणि मी कालच इथे आलोय. 3-4 दिवस आता इथेच राहणार आहोत. मला लवकर जाग आली म्हणून मोकळ्या हवेत फिरायला निघाले. तू इथे काय करतोयस? कामासाठी आलो होतो. रोज जिमला जातो, आता इथे असल्यामुळे जॉगिंगला. छान आहे, ती हसून बोलली. चल ना घरी, इथेच माझा बंगला आहे, कॉफी घेऊ. कॉफी? तुझी इच्छा असेल तर, आदित्य बोलला. ओके चल. मग दोघेही बोलत बोलत आदित्यच्या बंगल्यावर आले. छान आहे रे बंगला, ती सगळीकडे कुतूहलानं पाहत बोलली. थँक्यू. तू बस, मी आलोच, असं म्हणून तो किचनकडे गेला. ती सगळीकडे पाहत होती आणि तिला तो मोर दिसला. त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आलं. आदित्य, हा मोर? हा तोच आहे ना? ती त्या मोराला पाहत बोलली. हो. किचनमधून आदित्यचा आवाज आला. त्याला तू सोडलं नाहीस? नाही, मला त्याचा लळा लागला आणि त्याचा मला. आता तो इथेच असतो. आदित्यने कॉफी बनवून आणली. त्याचा पाय आता ठीक आहे ना? हो. मग त्या दिवशी मी लगेच त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि इतक्यात आदित्यचा फोन रिंग झाला. 1 मिनिट शुभांगी, प्रकाशचा कॉल आहे. अरे नो प्रॉब्लेम, घे ना, ती हसत बोलली आणि मग आदित्य बाहेर जाऊन फोनवरती बोलत होता. इकडे ये, शुभांगी त्या मोराला बोलली. पण तो मोर तिला पाहून पायऱ्या चढत वर जात होता. त्याचा पिसारा फुलला होता. शुभांगीला त्याला हात लावण्याचा मोह झाला. ती पायऱ्या चढून त्याच्या मागे गेली. तो मोर एका रूममध्ये गेला. शुभांगी देखील त्याच्या मागे गेली आणि ती रूम पाहून ती एकदम शॉक झाली. भिंतीवर सगळीकडे तिचे फोटो लावलेले होते. माझे फोटो? ती एवढे सगळे फोटो पाहून शॉक झाली. हे फोटो आदित्यने इथे का लावलेत? त्याच्याकडे कसे आले? तिला प्रश्न पडला आणि ती त्या सगळ्या फोटोंना निरखून पाहू लागली. प्रत्येक फोटोच्या खाली एक शायरी होती आणि त्या वाचून ती काय ते समजून गेली. त्या शायरीत आदित्यच्या मनातील तिच्यासाठी असलेल्या प्रेम भावना होत्या. तिला त्याचा राग आला आणि ती तिथून रागाने निघाली. दारात आदित्य उभा होता. शांतपणे तिच्याकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरचे ते रागीट भाव तो पाहत होता. मला वाटलं नव्हतं तू असं असशील. मैत्रीच्या नावाखाली तू हे? छी, मी विवाहित आहे याचं तरी भान ठेवायचं होतंस. तुला मी एक चांगला व्यक्ती समजत होते, पण तू तसा नाही निघालास. खरं बोलत होते हुकूम, तू विश्वासास पात्र नाही, ती रागानं बोलली आणि तिथून निघून गेली. आदित्य काहीच न बोलता तिच्या फोटोकडे पाहत होता. त्याचे डोळे पाण्यानं भरलेले होते. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? काही गैरसमज होतोय का यांच्यात? पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.